लग्नास नकार दिल्याच्या रागातून 18 वर्षीय युवतीचा गळा आवळून खून करणाऱ्या ज्योतिबा अशोक गायकवाड वय 35 वर्षे राहणार विक्रांतनगर अक्कलकोट रोड या सोलापूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी आजीवन कारावास व 50,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली। दंडाची रक्कम मयत सुनीता कुसेकर हिच्या आईस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला। घटना 8 फेब्रुवारी 2021 रोजी घडली। सुनीता कुसेकर ही दुपारी अकाउंटन्सी क्लासला गेली होती। संध्याकाळी क्लास संपल्यानंतर तिची मैत्रीण निकिता बिनगुंडी हिच्या समोर आरोपी ज्योतिबा मोटारसायकलवर आला व सुनीताला सोबत घेऊन गेला। त्यानंतर ती घरी परतली नाही। फिर्यादी श्रुतिका कुसेकर यांनी केलेल्या शोधात आरोपीने फोनवर सुनीता बेशुद्ध झाली आहे, तिला मार्कंडे रुग्णालयात नेले आहे अशी माहिती दिली। रुग्णालयात सुनीताला मयत अवस्थेत आणल्याचे नोंद झाले। तिच्या गळ्यावर व शरीरावर जखमा आढळल्या। शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यू दोरीने गळा आवळल्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले। आरोपी हा सुनीतेसोबत लग्नाच्या मागणीवरून घरच्यांनी नकार दिल्यापासून नाराज होता। त्यातूनच त्याने सुनीताचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले। गुन्ह्यात वापरलेली स्किपिंग रोप जप्त करण्यात आली। त्या दोरीवर तसेच आरोपीच्या कपड्यांवर आढळलेले केस मयत सुनीताचे असल्याचे DNA चाचणीतून सिद्ध झाले। आरोपीने मयताला रुग्णालयात आणल्याचे दृश्य CCTVद्वारेही स्पष्ट झाले। साक्षीदार निकिता बिनगुंडी हिने सुनीता व आरोपी हे शेवटचे एकत्र दिसले अशी महत्त्वपूर्ण साक्ष दिली। सरकारतर्फे ॲडव्होकेट आनंद कुरुडकर यांनी 24 साक्षीदारांचे जबाब नोंदवून खटला मजबूत केला। मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट रविराज सरवदे, ॲडव्होकेट पूजा सरवदे व ॲडव्होकेट रोहिणी भंडारे यांनी काम पाहिले। बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट इनामदार उपस्थित होते। पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव होते। सर्व परिस्थितीजन्य पुरावे, वैज्ञानिक अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांवर न्यायालयाने आरोपी ज्योतिबा गायकवाड दोषी असल्याचे घोषित केले व 29 नोव्हेंबर 2025 रोजी दोष सिद्ध झाल्यानंतर आज शिक्षा फर्मावली।